वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी तुमची आरोही. तर इकडे बघा आमचं मस्त आवराआवरी चालली होती आणि आम्ही एवढं सगळं आवरून इकडे मिसळ खायला आलो. आणि संडे होता तर इतकी जास्त क्राऊड होता इकडं की वेटिंग बाहेरपर्यंत होती. आणि इकडे बघा माझ्या छोट्याशा शंभूचे कसे नखरे चाललेत, वेटिंग करून करून खूप थकला होता. सई एक जागी बसायला तयार नव्हती आणि वाटतच नव्हतं की जे ॲनिव्हर्सरीचा फील होता तो पूर्णपणे निघून गेला होता इकडं वेटिंग बघण्यात. पण काय करणार, मिसळ आमची खूप फेवरेट आहे. आतमध्ये आलो तर पुन्हा तीच वेटिंग. आणि मागं बघा तुम्ही, दुपारचे 2 वाजले तरी इतकी वेटिंग आहे. आणि इकडे स्मोकी मिसळ घेतली तर शंभूच्या पप्पांचा मिसळचा स्मोकच नाही आला आणि माझ्या ह्याच्यातून एवढा जास्त आला. तर इकडं आमची अशी खरंच आजकाल इतकी फेवरेट आहे ही मिसळ. आणि त्याच्यानंतर आम्ही दिवसभर काहीच केलं नाही, घरी आलो. इथे त्या पप्पांना चपात्याच आवडतात म्हणून चपात्याच केल्या. मस्तपैकी शाही पनीर करायला घेतलं होतं मी. तर इथे छानपैकी त्याचा मसाला वाटून घेतला आणि मिक्सरमधला मसाला तो वाटाणा भातासाठी होता. आणि मला वाटलं पण नव्हतं की मला कलाकंद आवडतात. एवढं शंभूचे पप्पा कस्टमाइज करून केक आणतील. त्यांनी ऑर्डर दिली होती आधीच आणि इतका छान केक त्यांनी कस्टमाइज करून घेतला आणि खूप स्पेशल फील करून दिलं. कारण तुम्हाला माझ्या लग्नाच्या ह्याची पूर्ण स्टोरी सांगेल, व्हिडिओ टाकेल मी लवकरच. आम्ही एकमेकांना आधी 6 वर्ष ओळखत होतो. त्याच्यानंतर 6 वर्ष म्हणजे आमचं अरेंज मॅरेजच आहे. आमच्या घरच्यांनी ठरवलं, काही कारणास्तव लग्न पुढं ढकललं गेलं. 6 वर्षांनी लग्न झालं आणि एकदम लाईफ इतकं 2020 नंतर चेंज झालं. कारण फर्स्ट मंथमध्येच मी प्रेग्नंट राहिले. माझा शंभू राहिला. कधी वाटलंच नाही, आम्ही लग्न झाल्यापासून दोघं होतो, आम्ही कायम तिघं झालो. आणि 2021मध्ये ऑगस्टमध्ये माझा शंभू झाला. त्याच्यानंतर शंभू तितका वेळ गेला आणि समजलंच नाही पुन्हा सई आमच्या आयुष्यात आली आणि इतकं सगळं छान फॅमिली आमची तयार झाली. पण ह्या सगळ्यात आम्ही हे विसरून गेलो की आमच्या लग्नाला फक्त 4 वर्ष झाले. ते असं मॅच्युरिटी आली इतकी जास्त की असं वाटतं आपल्याला 20-25 वर्ष झाले ते. आणि इतकं छान शशांक अजूनही मला स्पेशल फील करून देतात. त्याच्यामुळं बघा प्रत्येकात भांडणं होतात, हे होतात, सगळं होतं, पण एकमेकांना स्पेशल दिवशी स्पेशल फील करून देणंच खूप महत्त्वाचं असतं आणि ते आम्ही दोघं कायम एकमेकांसाठी करतो. भरपूर प्रॉब्लेम्स येतात आयुष्यात, भरपूर गोष्टी घडतात, पण काही दिवस असतात जे स्पेशल एकमेकांसाठी ठेवायचे असतात. आणि आजकाल आमच्या आनंदासाठी बघा इतके छान दोघं कार्टून्स आहेत माझ्या आयुष्यात. एक माझा शंभू आणि दुसरे माझे सई. तर त्याच्या इथं बघा आम्ही स्प्रे आणला होता केक कापताना, पण मला नाही आवडत तो स्प्रे केकवर वगैरे गेलेला. तर इकडे हे स्प्रे टाकल्यानंतर आम्हाला वाटलं सईला आनंद होईल, तर ती इतकी जास्त रडायला लागली कारण ती झोपेतून उठली होती. आणि मी हे सरप्राईज गिफ्ट आणलं होतं शशांकसाठी. ते पण इतक्या घाईघाईत आणलं होतं कारण माझ्यासोबत एक स्कॅम झाला होता. मी इतकी जास्त ऑनलाईन शॉपिंग करते पण माझ्याकडून कधीच असं होत नाही. पण ह्यावेळेस कशी काय चूक झाली काय माहिती. मी इथे बघा एक क्लिप ॲड करते छोटीशी. तर हे मला दाखवत होती, तर शेजारी मी स्क्रीनशॉट लावलेला आहे. तर ही ॲड मला दाखवत होती इन्स्टावरती आणि हे येणार होतं पार्सल ॲमेझॉनवरती. तर ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीवर तर कोणीही विश्वास ठेवतं. आणि मी त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन वाचलेच नाही, तर त्याच्यामुळे मला लक्षात आलं नाही की हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहे. आणि मला शशांक पेमेंट करताना विचारत होते करू का, तर मीही बिना पार्सल बघता 3 पीस शर्टचा होता. तर एवढं लक्षात आलं नाही माझी साधी गोष्ट की आपण आधी प्रोडक्ट बघावं आणि मग घ्यावं. तर मी गिफ्टच्या एक्साइटमेंटच्या नादात बघा काय केलं आणि टोटल 600 रुपये मी ह्याच्यासाठी दिले होते. कॅश ऑन डिलेवरी होती, तर मीही विश्वास ठेवला. आणि मी दरवेळेस ओपन पॅकेजिंग घेऊन बघत असते. आणि ह्यावेळेस बघा ह्या असल्या फाटक्या गोष्टींसाठी मी 600 रुपये इन्व्हेस्ट केले. तर ठीक आहे, मूड ऑफ झाला. आणि त्यानंतर ऐन वेळेस मी हे शर्ट आणलं शशांकला घाई गडबडीत गिफ्ट म्हणून. तर काही वेळेस खरंच असं वाटतं घरच्यांचं ऐकावं, ऑफलाईन शॉपिंग केली असती तर बरं झालं असतं. पण इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा मी म्हणलं ना मला आवडत नाही, तरी पण मला इतकं भरवलं. मग मी त्यांनाही सोडलं नाही, मी त्यांनाही भरपूर भरून टाकलं सगळ्या स्प्रेने. ऑफकोर्स सईजवळ नेलं नाही कारण ती छोटी आहे, तिला त्रास होऊ शकतो, ॲलर्जी होऊ शकते. म्हणून मी तिला म्हणलं होतं सईला तिकडे देऊन टाका आणि मग मी त्यांना पूर्ण भरवलं. तर थोडासा एन्जॉयमेंट केला आणि मस्त वाटलं. एकदम घरगुती एन्जॉयमेंट, असं आपला
छानसं सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर आम्ही इथे बघा छान रील्स बनवल्या होत्या ट्रान्सफॉर्मेशनच्या. तर तुम्हाला अशा माझे छान छान व्हिडिओ आणि रील्स बघायचे असतील तर प्लीज माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करा आणि माझ्या फेसबुकलाही फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघा मस्तपैकी चपाती बनवली आहे आणि शाही पनीर आणि वाटाणा भात. एकदम बेसिक मेनू आहे पण शशांकला खूप जास्त आवडतो. तर काय स्पेशल बनवतो त्याच्यापेक्षा काय आहे ते महत्त्वाचे. आणि इथे आम्ही एंडिंग बघा छान उसाचा रस पिऊन. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग.